नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, खरंच स्वामी समर्थ किती छान सांगतात. कुटुंब प्रमुख पुरुषाला वाटतं की मी कमावतोय म्हणून घरातली माणसं जीवन जगतायत. पण खरं तर स्वामी सांगतात की तसं नाहीये. घरातली माणसं जगावीत या देवाच्या इच्छेमुळे तुझी कमाई चालू आहे. त्यांना टाकून दे, मग तुझी कमाईच खाली गडगडेल, अधोगती होत जाईल. घरच्या बाईला देखील वाटतं की मी कामं करते म्हणून घरातली माणसं जेवतात, धुतलेले कपडे घालतात, वगैरे वगैरे. पण स्वामी सांगतात की त्यांच्यासाठीच तुला देवाने शक्ती दिलीये, चांगलं आरोग्य दिलंय. तू तर त्यांना टाकशील तर राहील का आरोग्य जागेवर? हे खरंय. आपल्या घरातल्या नशिबाची आपल्याला साथ असते म्हणून आपण प्रगती करत असतो, कमवत असतो, कामे करत असतो. हे त्याचे आपल्यावर ऋण असते, पण आपण त्यांच्यावरच उपकार केल्यासारखं फील करत असतो. म्हणून यापुढे असा विचार करायला लागाल की घरातल्या माणसांना मी सांभाळत नाहीये, तर घरातल्या माणसांसाठी मी जगतोय आणि मला देव त्यांच्यासाठी शक्ती देतोय. तर मित्रांनो, कधीही स्वार्थी बनून राहू नका. मी करतोय, मी जगवतोय, मी सगळं काही करतोय असं बोलू नका. कारण घरातले लोक आहेत म्हणून तुम्ही जगतायत, म्हणून तुमची कमाई होते, म्हणून तुमचे आरोग्य चांगले आहे. हे स्वामींचे वाक्य नेहमी लक्षात ठेवा आणि सगळ्यांना सोबत घेऊनच चला, तरच तुमची प्रगती होईल. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.